पार्ट 2 ची प्रीला मला वाटतं गरज नाहीये. राज्यसेवेला खूप गरज आहे पार्ट 2 म्हणणे की पहिल्यांदा पीवायक्यू मधले जे ओकॅब आहेत ते पूर्ण परफेक्ट करावे. बऱ्याच वेळा जे ओकॅब आहेत समजा 15 मार्कला ओकॅब येत आहेत तर 15 पैकी मिळून 5 ते 6 क्वेश्चन तर रिपीट होतातच, 100% रिपीट होतात. एक्झाम आहे तर एक्झामचे क्वेश्चन पेपर घ्यायचो, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. बरोबर. तर त्यातले जे टॉपिक आपल्याला येत नाही तेच फक्त मी त्यांच्यामध्ये बघायचं. 2021 मध्ये PSI पदी निवडले गेलेले महेश प्रभावती शामराव थोरवे हे आपल्या इथं या गप्पांमध्ये या पॉडकास्टमध्ये जॉईन झालेले आहेत. महेश, तुमचं खूप खूप या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर. पॉडकास्ट हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. हा पॉडकास्ट ग्रामीण भागातील PSI ची तयारी करणारा जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे आणि ज्याच्यापर्यंत नेमकं त्याला PSI व्हायचंय परंतु स्ट्रॅटेजी त्याला माहित नसतात किंवा बऱ्याच गोष्टींची अनभिज्ञता त्याच्या मनामध्ये असते, स्पष्टता नसते आणि ती स्पष्टता या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण करत असतो. कारण हे जे यश आहे PSI होण्याची जी वर्दी मिळवण्याचे जे स्वप्न आहे ते तुम्ही साकार केलेलं आहे. त्यासाठी परत एकदा सर्व टीम इन्फिनिटीकडून तुमचं खूप खूप अभिनंदन महेश. आणि या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असाच आहे की या PSI होण्याचे जे स्वप्न आहे किंवा PSI होण्याची जी इच्छा आहे, प्रेरणा आहे, ती कशी मिळाली आणि कधीपासून सुरुवात केली? सर, सर्वप्रथम मी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचे धन्यवाद मानतो. कारण की इथं मला बोलवलं आणि मला हे माझं व्यक्त करण्यासाठी एक संधी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम इन्फिनिटी अकॅडमीचे धन्यवाद. आणि हा खूप छान उपक्रम आपण राबवत आहात, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तर मी PSI पदी 2023 ला निवड झालेलो. 2021 ची PSI बॅच तर ते मी आता 2024 मध्ये निवड झालेलो आहे. बरोबर. तर ते मला प्रेरणा कशातून भेटली तर सर्वप्रथम मी सांगेन की मी MPSC मध्ये कशामुळे वळालो. माझं थोडंसं बॅकग्राऊंड मी सांगतो. माझं नाव महेश प्रभावती शामराव थोरवे. माझं गाव आहे व्याही कॉलनी, जे की वाई तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण झालं माझं बावधन या गावी झालेलं आहे. बरं. जिल्हा परिषद शाळेतून झालेलं आहे. बरोबर. हो सर. त्यानंतर माझं 5वी ते 10वीचं शिक्षण झालं तलदोष विद्यालय वाई या ठिकाणी झालेलं आहे. वाई, सातारा वाई. हो सर, वाई तालुक्याच्या ठिकाणी झालं. निसर्गरम्य असं ठिकाण आहे. हो, खूप छान ठिकाण आहे. त्या ठिकाणी झालं. त्यानंतर माझं 11-12 शिक्षण मी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा इथे झालेलं आहे. बरं. त्यानंतर मी डिग्रीसाठी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पास आउट झालेलो आहे. तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली? हो सर, मी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. ओके. माझं पदवी शिक्षण झालं इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबई इथं झालेलं आहे. त्यानंतर मग लास्ट इयरला असताना माझे सहकारी होते, माझ्या सोबत जे अभ्यास करणारे होते, तर त्यांच्याकडून मला खरं तर प्रेरणा भेटली की तू MPSC मध्ये जा, की तू आहेस त्याच्यामध्ये तुला आवड आहे, तू जाऊ शकतोस, असं त्यांनी मला हेरलं. बरोबर. तिथून तुम्ही प्रिपरेशन? हो, तिथून मी खरं प्रिपरेशन चालू केलं. तर त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत मी अभ्यासाला जायला लागलो. स्टडी रूमची कन्सेप्ट मला त्यांच्या थ्रू समजली की स्टडी रूम्सही असतात अभ्यासासाठी. तेव्हा लास्ट इयरला कळलं की स्टडी रूम्स आहेत अभ्यासासाठी. आणि त्यांच्यासोबत मी जाण्यासाठी लागलो, नवी मुंबईमध्ये जायला लागलो. मुंबईमध्ये? आणि मुंबईमध्ये कसं, म्हणजे तिथं जॉबसाठी गेला होता तुम्ही? नाही सर, माझं कॉलेज शिक्षणच नवी मुंबई. मग तिथंच तुम्ही ते मध्ये इंदिरा गांधी कॉलेज आहे, तर तिथं माझं ग्रॅज्युएशन. तर वाशीमध्ये एक लायब्ररी होती, तर त्या लायब्ररीमध्ये माझे सिनियर्स जात होते. तर त्यांच्यासोबत मी एक 4-5 दिवस गेलो त्या लायब्ररीमध्ये, बसून तरी बघावं म्हणलं नक्की काय लायब्ररी काय असतं काय करतात नक्की. तर त्यांच्यासोबत गेलो आणि एक जिओग्राफीचं पुस्तक असताना मी त्यांच्यासोबत असंच आपलं जनरली बसलो, टाइमपास करायसाठीच गेलो होतो. बसलो, थोडा टाइमपास केला, नंतर म्हणलं बघावं काय नक्की पुस्तक तरी काय. तर एक 4थीचं पुस्तक होतं जिओग्राफीचं. तर जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये MPSC करणारा 4थीचं पुस्तक वाचत होता. 4थीचं पुस्तक वाचत होता. आणि मी म्हणलं जस्ट आपलं लुकआउट करा 4थीच्या पुस्तकामध्ये आहे तरी काय. तर त्याच्यामध्ये मस्त जगाची माहिती दिली होती, म्हणजे जग काय आहे, पृथ्वी कशी बनली, कसं झालं. आणि मला बेसिक्स एकदम. आणि मला म्हणलं की अरे हे तर आपण कधी वाचलं नाही किंवा वाचलं असेल 4वी-5वी मध्ये, अजून आपल्याला माहित नाही. ह्या बेसिक गोष्टी म्हणलं वाचलं केलं पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे. एक क्युरिओसिटी जागी झाली माझी आणि त्यातून माझा प्रवास करता सुरू झाला MPSC कडे. बरोबर आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे की स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तुम्हाला माहिती मिळवण्याची क्युरिओसिटी तयार असणं किंवा ती इच्छा तुमच्यामध्ये असणं ही पूर्व अट आहे स्पर्धा परीक्षा तयारी करण्याची. मध्ये आता बोलता तुम्ही म्हणालात की तुमच्या सिनियर्सनी म्हणाले की तुम्हाला ती आवड आहे, अभ्यासाची आवड आहे. हो सर. हे कसं ओळखायचं? एखाद्याला स्पर्धा परीक्षा करायची की न करायची हाच एक मूलभूत प्रश्न आहे की मी तयारी केली पाहिजे की नाही केली पाहिजे. मग या निर्णयापर्यंत येण्यासाठी काय केलं पाहिजे? नेमकं आपल्यात आवड आहे की नाही हे कसं जोखलं पाहिजे? माझ्या मते ते तर पूर्णपणे आपल्यावरच डिपेंड आहे. ते जर तुम्हाला जर क्युरिओसिटी, मी जसं म्हणलं की मला एक आवड निर्माण झाली अभ्यास करायची, की मला कळलं की ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि त्या मला माहितीच नाही, तर त्यातून मला आवड निर्माण झाली की आपल्याला हे बेसिक गोष्ट माहित पाहिजेत.
तर तिथून मी पहिल्यांदा जिओग्राफीचा अभ्यास स्टार्ट केला. तर जिओग्राफी वाचत गेलं तर मला ती आवड निर्माण झाली. त्यानंतर मी हिस्ट्री वाचलं तर म्हणलं हिस्ट्री पण आपल्याला काय माहित नाही. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी मला कळलं की आपल्याला माहित नाहीत किंवा माहित पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे केवळ अभ्यास म्हणून नव्हे तर एकंदरीत आपल्याला या गोष्टी माहितच पाहिजेत. आपला इतिहास आहे, आपला भूगोल आहे, हा आपल्याला माहित असला पाहिजे. तिथून माझी सुरुवात झाली. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की जर त्याला ओळखायचं असेल की आपल्याला नक्की स्पर्धा परीक्षेत जायचंय किंवा नाही जायचं, तर माझं म्हणणं असेल की त्याला त्याच्याबद्दलची किती आवड आहे. एकतर त्यांनी माहिती घेतलेली आहे का स्पर्धा परीक्षेबद्दल, पुढे जाऊन कसा स्ट्रगल करायला लागणार आहे. तर म्हणजे ही जी लिटमस टेस्ट होती तुमची, ही लिटमस टेस्ट होती की त्या अभ्यासिकेमध्ये 4 दिवस जाऊन बसणं आणि ती इतिहासाची भूगोलाची पुस्तकं वाचणं, त्यामध्ये आपल्याला क्युरिओसिटी तयार होणं आणि अजून माहिती घेण्याचा ती भूक वाढणं आणि मग ती टेस्ट लिटमस टेस्ट पास झाल्यानंतर मग तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. बरोबर सर. त्यानंतर मी बऱ्याच दिवस कन्फ्युज स्टेटमध्ये होतो की आपण स्पर्धा परीक्षा करावी का आता आपण नुकतंच इंजिनिअरिंग पास आउट होणार आहे तर मी पास आउट करून प्रायव्हेट जॉब करावा याच्यामध्ये कन्फ्युज होतोच. पण नंतर माझा एक सक्का चुलत भाऊ आहे दत्तात्रय थोरवे म्हणून, जो की अॅग्रिकल्चर ऑफिसर आहे. तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला मी, बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट केला की जे ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तर त्यांच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी जाणवली. तर ते पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या त्याचं रूपांतर खरं तर माझ्या म्हणजे या प्रोसेसमध्ये झालं की मला या बाजूला ओढून गेलं ते एमपीएससीकडे. आणि त्यावेळी कसं मी प्रायव्हेट जॉबचा पण ट्राय केला होता. तर प्रायव्हेट जॉब त्यावेळी त्या काळामध्ये माझं थोडंसं शैक्षणिक कमतरता असल्यामुळं, टेक्निकलचं नॉलेज कमी असल्यामुळं खरं तर मला तिकडे थोडंसं जाण्याचा कल थोडा कमीच वाटला मला. तर मला एक सेकंड ऑप्शन म्हणून मी या बाजूला आलो होतो. अच्छा, प्लॅन बी म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षा निवडली होती. चांगली गोष्ट, नंतर प्लॅन ए झाला आहे. बरोबर आहे. आणि आता थोडंसं आपण परत येऊया तुमच्या बालपणाकडे किंवा तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे. घरामध्ये काय परिस्थिती, कसं म्हणजे काय बॅकग्राऊंड आहे? घरामध्ये खरं तर आमचं एक एकत्र कुटुंब आहे. मला माझे वडील धरून 3 जण चुलते आहेत. त्यातील आता फक्त म्हणजे माझे वडील 2007 साली वारले. त्यांचं नाव शामराव रंगराव थोरवे, जे की इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट होते. बरोबर. आणि त्यांचा आमच्या एकत्र कुटुंबामध्ये त्यांचा खूप हातभार होता, कारण ते एकतर सरकारी जॉब असणारे त्या काळामध्ये ते एकमेव सदस्य होते आमच्या कुटुंबातले. बाकी दोन्ही जे चुलते होते ते शेती करायचे. आणि त्यांच्याकडून मला खरं तर प्रेरणा भेटली की म्हणजे राहायचं कसं, एकत्र कसं ठेवायचं, कुटुंबासोबत कसं रिलेशन असलं पाहिजे, बॉन्डिंग कसं असलं पाहिजे. त्यांचं अकाली झाल्यानं तुमच्या सगळ्या फॅमिलीवरती, पूर्ण फॅमिलीला खूप मोठा सेटबॅक बसलेला आहे त्याच्यामुळे. तर त्यांच्या खूप अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण करतोय मी अजूनही. त्यांची खूप आठवण येते या क्षणाला, असं वाटतं की बरोबर आहे. कारण हा निकालाचा क्षण ज्या दिवशी आला असेल त्यावेळेस पहिल्यांदा आठवण वडिलांची झाली असेल. फॅमिलीतल्या म्हणजे आमच्या अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं त्या दिवशी त्यांच्या आठवणींना. पण निकाल लागला त्या दिवशी कुठे होता तुम्ही? मी निकाल लागला ते ऍक्च्युली मी सर आता पुणे महानगरपालिकेमध्ये क्लर्क या पदी सिलेक्ट झालेलो आहे. तर निकाल लागला त्या दिवशी माझी इलेक्शन कमिशनची इलेक्शन संदर्भात एक मीटिंग चालू होती. हो, सीयूपी कॉलेजमध्ये मीटिंग चालू होती. त्या मीटिंग मध्येच होतो मी. इलेक्शन मला आपलं इलेक्शन ड्युटी आता तुम्हाला, हो, इलेक्शन ड्युटीसाठी ते आपला डेप्युटी कलेक्टर साहेबांनी एक मीटिंग केली होती. तर त्या मीटिंगमध्येच चर्चा चालली होती. तिथं 5:30च्या आसपास निकाल लागला आणि मीटिंग माझी 6 वाजेपर्यंत चालू होती. मला 5:30 नंतर कॉलवर यायला लागले होते सगळ्या मित्रांचे, नातेवाईकांचे. निकाल हा अपेक्षित होता का आपलं सिलेक्शन होईल वगैरे असं वाटत होतं? अपेक्षित होतं निकाल, कारण मेन्सला माझा चांगला स्कोर होता. तर वाटत होतं की आपला निकाल लागेल. पण असं वाटण्याआधी, कारण जरी तुम्ही शुअर होतात तरी अपयश जे आहे ते मोठं अपयश तुम्ही पोहोचवलेलं आहे. मला वाटतं आपल्या चर्चेमध्ये तुम्ही मला सांगितलं होतं मगाशी की एसटीआयचा निकाल तुमचा 1 मार्काने गेला. परत 2019चा PSI फिजिकल तुम्ही दिलं, इंटरव्ह्यू दिलात, पण तिथेही अपयश आलं. आणि 20ची तर अगदी मेन्स मधून तुम्हाला अपयश आलं. आणि परत हा 21ची ही परीक्षा होती. मग ते अपयश जे आहे एकंदरीत याकडे कसं बघतात तुम्ही? सर, कसं या प्रोसेसमध्ये येतानाच मी विद्यार्थ्यांना सांगेन की एकंदर प्रोसेस अशी आहे की आपल्याला याची म्हणजे हा कसा आहे, लॉंग टर्मचा प्लॅन आहे. असं नाही की तुम्ही आलाय एका वर्षामध्ये पोस्ट काढून बाहेर पडलाय. ही पोस्ट काढणारी मुलं खूप रेअर आहेत. म्हणजे मला तर वाटेल की 1000मध्ये एखादा मुलगा असा आहे की पहिल्याच अटेम्प्टमध्ये आलाय, पोस्ट काढले, 3 टप्पे पार करून पुढे जाऊन आणि सिलेक्ट झालेला आहे. आता PSI पोस्ट म्हणलं तर PSI मध्ये 4 टप्पे आहेत. प्री आहे, त्यानंतर मेन्स आहे, त्यानंतर फिजिकल आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू. हे 4 टप्पे तुम्ही सलग पास होत गेला तर तुम्ही त्यातून बाहेर पडणार. बरोबर आहे. तर आता प्रत्येक टप्प्याला काही काही चॅलेंजेस आहेत. आता मी एकाही टप्प्यावर गळाला तर परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार आहे आपल्याला. तर आता कसं आहे, आता तुमच्यासारखी अकॅडमी आहे, इन्फंट्री अकॅडमी आहे, विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे पाठबळ आहे.
आणि आता कसं ऑनलाईन, जसं कोरोना नंतर एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप ग्रामीण भागासाठी सगळ्यांसाठी ओपन आहे, ओपन प्लॅटफॉर्म आहे. पण तो माझ्या वेळेस जवळजवळ मी 17च्या आसपास जेव्हा तयारी चालू केली तर त्यावेळेस एवढं डेव्हलप नव्हतं झालं सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेस थोडंसं गायडन्सचं थोडंसं कमतरता होती आणि थोडं लेट कळत गेलं सगळ्या गोष्टी. त्यामुळे थोडा प्रीसाठी थोडा वेळ लागला, प्री पास होण्यासाठी. परत मेनचं प्रिपरेशन करण्यासाठी थोडा वेळ, असं प्रत्येक गोष्टीमध्ये थोडा वेळ लागत गेल्यामुळं ते थोडं लांबत गेलं. आणि हे आता हे ज्या वेळेस तुमचं 1 मार्काने एसटीआय गेलं किंवा परत पीएसआय फिजिकल देऊन परत 19ला देऊन परत मेन्स मध्ये अपयश आलं 20ला, अशा वेळेस वाटलं नाही का हे क्विट केलं पाहिजे, बस आता हे? खूपदा वाटलं सर. 2018 सालीच मी म्हणजे 2017 साली मी पुण्यामध्ये आलो आणि 2018 साली मी परत गावाकडे गेलो की ह्याच अपेक्षेने गेलो की मला 2018 मध्ये की एसटीआय मध्ये आपला मेन्सचा स्कोर चांगला आलेला आहे. 134 स्कोर आला होता माझा आणि मला वाटलं म्हणजे बऱ्याच जणांच्या फीडबॅक, मला खरं तर 138 स्कोर होता, सेकंड केला तो कमी झाला असं झालेलं. तर तेव्हा असं बऱ्याच जणांचे सजेशन होतं की तुझं होऊन जाईल, 100% होऊन जाईल. क्लासेसचे पण फीडबॅक असे होते की नाही तुझं होऊन जाईल 100% असं. आणि मला पण असं वाटत होतं की नाही आपला आहे चांगला स्कोर, किंवा इतर स्पर्धेचे तेव्हा एवढी ओळख नव्हती. बरोबर, स्पर्धा माहीत असणं हे सुद्धा फार स्पर्धा खूप माहीत असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत रिझल्टमध्ये 100% नावीत नाही तोपर्यंत म्हणजे एवढं रिलॅक्स लावून चालणार नाही, मला तेव्हा खात्री झाली. तर तेव्हा मी पुणे सोडून गेलो, गावी गेलो. म्हणलं गावी आता प्रिपरेशन करूया, आपलं जर आता एसटीआयचं होईल पुढचा एमपीएससी तयारीसाठी आपण गावी जाऊन आता करू शकतो. तर आपल्याला हो इथं आपल्याला कळलेलं आपल्याला पुण्यामध्ये येऊन काय करायचं काय नाही, गायडन्स बेसिक कळाल्यानंतर करू शकता. हा, असं मला वाटलं तेव्हा. आणि त्यामुळे मी घरी गेलो, तयारी चालू केली. परंतु तेव्हा माझा 1 मार्काने रिझल्ट गेला. तेव्हा मी म्हणजे खूप थोडंसं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालं होतं. म्हणजे या डिप्रेशन मध्ये आता बरेच विद्यार्थ्यांचं असं होतं, कधी प्रिलिम्स मध्ये अपयश येतं, कधी अंतिम निकालाच्या वेळेस मेन्स मध्ये अपयश येतं. तर त्यातून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं? सर त्यातून बाहेर येण्यासाठी मला असं वाटतं की त्याची म्हणजे थोडे 1-2-3 दिवस जाऊन गेल्यानंतर मी स्वतः असं वैयक्तिक मत मांडेन की आपल्याला पुढे नक्की पर्याय काय राहतो, पर्यायाचा विचार केला पाहिजे आपण. आता मला त्यावेळेस कसं, आता मेन्स नंतर मला मेन्स 1 मार्काने गेली, म्हणजे माझा पूर्ण रिझल्टच 1 मार्काने गेला. जर माझा रिझल्ट नसता गेला तर आतापर्यंत मी 6 वर्ष नोकरी करून परत पुढे कुठेतरी गेलो असतो. बरोबर. असं आता हा तर झाला तो दुसरा भाग. परंतु आता ठीक आहे, आता रिझल्ट तर गेलेलाच आहे, तर त्यानंतर पुढे काय करणार आपण, पुढे काय करणार त्याचा विचार केला तर माझ्या डोक्यात यायचं की नाही आपल्याला अभ्यासाशिवाय पर्यायच नाहीये. तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी तोच विचार करावा की आपण पुढे काय करणार, ना की डिप्रेशन मध्ये जावं. पुढे त्याच्यामध्ये ज्या कमतरता राहिल्या त्या शोधाव्या, त्या कमतरता भरून काढाव्यात आणि पुढे जाऊन त्याच्यातून मार्ग काढावा, असं मी म्हणेन. नाही, खूप चांगला सल्ला दिलाय खरं तर. कारण स्पर्धा परीक्षा हा पाठ शिवणीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला यश येतं, अपयशी पाहावं लागतं आणि त्यातून हे जे अंतिम निकाल, आता पीएसआयचं जे स्वप्न साकार झालंय, हे स्वप्न साकार होण्यामागे ही एवढी मोठी तपश्चर्या आहे आणि हा संघर्ष आहे सगळा. हो सर, मी तर म्हणजे या संघर्षातूनच माणूस डेव्हलप होत जातो आणि अंतिम रिझल्टसाठी याचा प्रिपेअर होतो. एक म्हणतो ना, मग अपयशाचा एक शिडी चढत जाऊन नंतरच यशाची ते शिखर गाठते. तर म्हणेन की ते एक प्रोसेसचाच पार्ट आहे. अच्छा. तर नवीन विद्यार्थ्यांना मी सांगेन हे प्रोसेसचाच पार्ट आहे, म्हणून त्याच्याकडे बघावं. त्याकडून म्हणजे आपल्या काय चुका झाल्या त्या शिकाव्या, त्या चुकांवर काम करावं आणि त्या अवॉइड करून नंतर मग तुम्हाला यश भेटणार. बरोबर. ते तुम्ही डोक्यातच ठेवून चाला, असं मी म्हणतो. मला आणखी एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे आणि तो फार महत्वाचा आहे. असा आहे प्रश्न असा आहे की आता सांगितलं जातं की पीएसआय करायचं तर फक्त पीएसआय वरती फोकस करा, एसटीआय करायचं तर फक्त एसटीआय वरती फोकस करा, राज्यसेवा करायची तर फक्त राज्यसेवेवरती फोकस करा, किंवा ग्रुप सी करायचं असेल तर फक्त तिकडे फोकस करा. तर नेमकं काय करायला पाहिजे? आता तुम्ही खरं तर तुम्ही एसटीआय पण दिली होती, तुम्ही राज्यसेवाही दिली होती, तुम्ही आता क्लर्क म्हणून पण काम करताय, पीएसआय म्हणून पण सिलेक्शन झालंय. हे सगळं करायचं की नेमकं करायचं काय? सर माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे किंवा ज्याला जे बनायचंय, ज्यांनी जे ठरवून आलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही 2 वर्ष तरी द्या स्वतःची. की आता सुरुवातीला आलाय तर समजा पुन्हा राज्यसेवेतून तहसीलदार व्हायचंय तर तुम्ही 2 वर्ष प्रॉपर त्याचा अभ्यास करा. फक्त एमपीसी तर एमपीसीचा अभ्यास करा. राज्यसेवेसाठी ज्या काय तुम्हाला क्वालिटी लागतात त्या डेव्हलप स्वतःमध्ये करा. प्री मध्ये काय लागतं ते प्री मध्ये बघा. त्यानंतर मेन्स मध्ये काय काय आवश्यकता आहे, कुठले कुठले घटक कमी पडत आहेत, काय होत आहे. तर 2 वर्ष मला वाटतं की प्रॉपर फक्त एमपीसी तर एमपीसी करावं. म्हणजे तुम्हाला तहसीलदार व्हायचं तर तुम्ही एमपीसीचा अभ्यास प्रॉपर करावा. आणि पण 2 वर्षानंतर समजा आपल्याला नाही निघत आहे, काय झालं 2 वर्षानंतर समजा प्री निघाली, समजा मेन्स नाही निघत आहे, तर मला वाटतं की अदर जे ऑप्शन आहे त्याकडे थोडंसं बघितलं पाहिजे. की आता एमपीसी नाही निघत तर त्यानंतर ग्रुप बी ची एक्झाम आहे, ग्रुप बी ची एक्झाम कडे वळलं पाहिजे. ग्रुप बी ची एक्झाम नाही तर ग्रुप सी ची एक्झाम वळलं पाहिजे. माझं पण सर मला असं वाटतं की माझी तीच चुकी झाली की मी 2019-2020 पर्यंत मी फक्त आणि फक्त एमपीसीचा विचार करत राहिलो, फक्त एमपीसी. जरी मी मेन्सला गेलो, म्हणजे एसटीआयच्या मेन्सला गेलो, पीएसआयच्या मेन्सला गेलो, तरी मी त्याकडे दुर्लक्ष करत गेलो की आपल्याला फक्त एमपीसीचा अभ्यास करायचा आहे.
पहिले 2 वर्ष तर मला मी म्हणजे सांगतो की पहिल्या 2 वर्षानंतर मला सगळ्या मेन्सला मी बसत गेलो. म्हणजे ग्रुप बी ची म्हणा, ग्रुप ची तर एक्झाम मी तेव्हा देतच नव्हतं. ती माझी खूप मोठी म्हणजे चुकी मानेन मी आता सध्या, की तेव्हा मी फक्त ग्रुप बी म्हणजे फक्त एमपीएससी, ग्रुप बी आणि एमपीएससी बस एवढ्याच एक्झाम देत होतो. बाकी कोणत्या एक्झामच देत नव्हतं. हे खूप सगळ्यात मोठी चुकी आहे माझी, अशी मला आता वाटतं. आत्ताची जाणीव मला असं वाटतं की 2 वर्षानंतर आपण म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे असं वाटतं की 2 वर्षानंतर आपण एखादी पोस्ट हातात घ्यावी आणि त्यानंतर मग पुढचा अभ्यास करत पुढे जावं असं. कारण एक सेटबॅक बसतो असं मला वाटतं की एक 3 वर्ष अभ्यास केला, 4 वर्ष अभ्यास केला तर अभ्यास वाढत नाही, असं माझं वैयक्तिक मत. बरोबर. एक ती स्टेज आली की ती पठारावस्था आपण ज्याला पठारावस्थेच्या पुढे जाऊ नये. खरं, पठारावस्थेच्या पुढे गेली की त्याच अवस्थेत राहते, मागे जास्त राहतात आणि त्यातून मग परत डिप्रेशन येतं की आपण आता इतके वर्ष करतोय. बाकीचे प्रेशर पहिले 2-3 वर्ष प्रेशर कोणाचंच काय नसतं. घरच्यांनी पण पकडलं की आता हा अभ्यास करतोय, किमान 2 वर्ष लागणार आहे, त्यामुळे ते आपल्याला टेन्शन देत नाहीत. पण एक 4 वर्ष गेले, 2 वर्षानंतर ते समजा 2 वर्ष सोडून देतात आपल्याला, किंवा बाकीच्या आजूबाजूची परिस्थिती किंवा आपल्याला पुढे जाऊन काय एकतर ही प्रोसेस कशी ग्रॅज्युएशन नंतर आपण स्टार्ट करतोय, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर याच्यामध्ये पडतोय. नाही, खरंच खूप चांगला सल्ला दिलाय. कारण पीएसआय पॉडकास्ट घेण्यामागचा हेतूच मुळात आहे की पुढच्या स्टेज मागचा शहाणा म्हणजे तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत शेअर होतील आणि ते त्यावेळीच त्यांना त्या सुधारणा करता येणं शक्य होईल. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सांगताय खरं तर. आणि मग कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज करायला शिकलं पाहिजे हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना महेश तुमचं सांगणं आहे आणि ते सिरियसली घेतील असं आपण म्हणतोय या ठिकाणी. आता परत मला आता एका महत्वाच्या विषयाकडे यायचं आणि ते म्हणजे आता अभ्यासाकडे यायचं आहे. आता हे बरेच बघणारे विद्यार्थी आहेत, आता कोणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल नुकतंच किंवा कोण ग्रॅज्युएशन आता करत असेल असे विद्यार्थी आहेत. आणि मग त्यांना तुम्ही काय सांगायचंय की सर्वसाधारणपणे याची जी पूर्वतयारी आहे ते तुम्ही सांगितलं की मी बेसिक पुस्तक आधी वाचली. आता ज्यावेळेस प्रिलिम्स ही जी आहे कंबाईनची आणि खास करून पीएसआयची प्रिलिम्स, या प्रिलिम्स मध्ये 100 प्रश्न आहेत, वेळ 1 तास आहे आणि विषय 7 विषय आहेत. त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे आणि चालू घडामोडी आणि अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी हे विषय प्रिलिम्सला आहेत. आणि आता बदललेल्या पॅटर्न मध्ये मेन्सला सुद्धा तेच विषय त्यांनी ठेवलेले आहेत. बरोबर आहे. तर विषयानुसार आपण जाऊ. मग त्यामध्ये पहिला विषय जो येतो तुमचा आवडीचा विषय भूगोल. ठीक आहे. मग या भूगोलासाठी तुम्ही काय वाचलं आणि तुमची त्यासाठी काही नोट्स केल्यात किंवा काही स्पेशल स्ट्रॅटेजी होती किंवा प्रिलिम्स मध्ये तिथं तुम्ही किती स्कोअर केला, कशा पद्धतीने तुम्ही तिथं अचीव्ह केलं सगळे गोल्स? हो सर, एक तर मी म्हणेन की मी स्पर्धा परीक्षा मागचं वळण्याचं कारणच भूगोल आहे. म्हणजे मी 4थीचं पुस्तक सुरुवात घेतलं, पुस्तक वाचायला लागलो, त्यातून माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला. त्यानंतर मी 4थी ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्डाची पुस्तक आहेत, ते जुनी पुस्तक होती, ती खूप छान पुस्तक आहे. ती मला तर वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांनी भूगोलसाठी वाचावीच. त्यात मध्ये एकतर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप छान दिलेलं आहे. त्यानंतर जे आपल्याला जो डेटा लागतो किंवा 10वीचं पुस्तक जसं की भारताचं भूगोलाचं पुस्तक आहे 10वीचं, तर ते तर मस्ट वाचणंच आहे. की आपला समजा कंबाईनचा होता पीएसआय स्पेसिफिक बोलायचं म्हणलं तर पीएसआयला भूगोलावरती साधारणतः एक 15 क्वेश्चन यायचे. आता समजा 10 क्वेश्चन आताच्या पॅटर्ननुसार 10 क्वेश्चन येतात, तर 10 क्वेश्चन मध्ये मी म्हणेल की 5 ते 6 क्वेश्चन आपले जर तुम्ही 5वी ते 10 ते 4थी ते 12वी पुस्तकं जर केले व्यवस्थित तर त्यातून तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन स्टेट बोर्डाची पुस्तकं फार मस्त आणि कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आणि मी म्हणेन की महत्वाचं म्हणजे आवड निर्माण होईल तुम्हाला. जिओग्राफी म्हणजे काय आहे, बरोबर, त्यासाठी तुम्हाला आवड निर्माण तिथून होईल. अच्छा, मी म्हणेन की आवड निर्माण होणं ही पूर्वअट आहे. कुठल्याही विषयाचा अभ्यास परफेक्ट होण्यासाठी त्या विषयामध्ये आवड येणं, मग त्यामध्ये तुम्हाला गती येणं. बरोबर ना? एकदा आवड निर्माण झाली तर तुम्हाला ते खूप इझिली वाटत जातं. बरोबर आहे. आणि ती म्हणजे स्टेट बोर्डची भाषा पण सोपी असते आणि त्यातून मग ते आवड निर्माण होणं किंवा ते विषय सोपा वाटणं ही प्रोसेस तयार होते. रेफरन्स बुक कुठलं वापरायचं जातं? तर रेफरन्स बुक मध्ये मी सौदी सरांचं पुस्तक वापरलं होतं महाराष्ट्रासाठी, मेगास्टेट महाराष्ट्र. हो, मेगास्टेट महाराष्ट्र, सौदी सरांचं पुस्तक. आणि भारताचं भूगोलासाठी मी विशेष असं पुस्तक नव्हतं वापरलं. मी सांगितलं जसं की 10वीचं पुस्तक होतं, कारण ते ग्रुप बी साठी स्पेसिफिक सांगतोय मी. ग्रुप बी साठी असं म्हणजे भारतासाठी एवढे जास्त क्वेश्चन मला तर नाही वाटत की जास्त क्वेश्चन येतात. जास्त फोकस महाराष्ट्रावरतीच आहे. महाराष्ट्रावरती एकदम पॉईंट न पॉईंट आपल्याला डिटेलमध्ये माहित पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी जास्तीत जास्त मी म्हणेन की कमी पुस्तकांनी जास्त रिव्हिजन होणं महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्यासाठी मी फक्त सौदी सरांचं पुस्तक रिकमेंड करेन, म्हणजे खास पीएसआय साठी. आणि पीवायक्यूचं कसं टच दिलात किंवा पीवायक्यूचं अनालिसिस किंवा या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत का? हो सर, सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा स्ट्रॅटेजीमध्ये मी सांगेन की पहिल्यांदा एक रिडिंग झालं पाहिजे, एक आपल्याला अंडरस्टँडिंग आलं पाहिजे की म्हणजे ते समजा आता महाराष्ट्राचा भूगोल जसं की मला काहीच माहित नव्हतं, एकदम ब्लँक विद्यार्थी होतो, तर मला कसं कळलं की हा क्वेश्चन कुठून आलाय. त्यासाठी एक रिडिंग होणं मस्ट आहे, त्यामध्ये आपलं इंटरेस्ट डेव्हलप होणं मस्ट आहे. तर मी म्हणेन एक रिडिंग करावं विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम. जसं की मी सांगितलं आता की 4थी ते 12वी पर्यंतची पुस्तकं स्टेट बोर्ड आणि त्यानंतर सौदी सरांचं पुस्तक महाराष्ट्रासाठी. ते एकदा वाचन झालं की त्यानंतर आपण
पीओवाय कुठे गेलं पाहिजे, पीओवायचं क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड केलं पाहिजे की आता क्वेश्चन कशा प्रकारचा पॅटर्न येतोय आणि जे आपण वाचलंय ते तिथे येतंय का. हो ते पण तुम्हाला कळेल. हो मी आता समजा स्टेट बोर्ड वाचलं आणि मग स्टेट बोर्ड मधून हा मुद्दा तिथे विचारला, आयोगाने विचारला, कारण पीवाय म्हणजे आयोगाचे प्रश्न आहे. हो सर, मला बरेच वेळा असं अंडरस्टँड झालं की आपण वाचताना नुसतं ब्लाइंडली वाचतोय, कळत नाही आपण काय वाचतोय काय नाही. पण जेव्हा आपण क्वेश्चन घेतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे आपण वाचले पण आपल्याला म्हणजे आठवलंच नाही आपल्याला. तेव्हा कळलं, तेव्हा वाचण्याचा सिरियसनेस त्यातून वाढत गेला. पीओक्यू म्हणून सिरियसनेस एक वाढतो मी असं म्हणेन, आणि योग्य दिशेने आपलं वाचन जाईल. बरोबर. आता पुढचा विषय आहे इतिहास. ते इतिहासासाठी काय केलं तर? इतिहासासाठी मी त्यावेळेला ग्रोवर सरांचं पुस्तक वाचलं होतं. अच्छा, ग्रोवर सरांचं. हा, ग्रोवर एक मोठं पुस्तक आहे. म्हणजे आता सध्या ग्रुप बी साठी नाही करत आहे. मला वाटतं कोळंबे सरांचं पुस्तक त्याच्या जागेवर वापरू शकता. बरं, कोळंबे सरांना तुम्ही रेफर केलं होतं? हा, मी पण केलं होतं त्यानंतर. बरं. आणि महाराष्ट्र जिओग्राफी किंवा समाज सुधारक महाराष्ट्रासाठी इतिहासाचे महाराष्ट्र पुस्तक. हो, गाठा सरांचं पुस्तक समाज सुधारक यासाठी. हा, बरं, गाठा सरांचा. आता पुढचा विषय आहे पॉलिटी, जो हक्काचा मार्ग जाणारा विषय आहे. असा पॉलिटी खूप आवड सगळ्यांचं. मला वाटतं एक्सपर्ट विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं 90% विद्यार्थी तरी पॉलिटीचा आवडीचा विषय आहे. तर त्याच्यामध्ये मी कोळंबे सरांचं पुस्तक रेफर केलं होतं, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं म्हणजे ठराविक समजा 7 आपल्याला समजा प्रीसाठी आहेत सब्जेक्ट आहेत, तर त्यातले 5 सब्जेक्टवरती चांगली कमांड असावी. बरोबर, असं मला वाटतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये हक्काचे सब्जेक्ट म्हटलं तर माझे होते की पॉलिटी, जिओग्राफी, त्यानंतर सायन्स बऱ्यापैकी यायचं, थोडंफार यायचं, थोडं कधी यायचं कधी नाही, पॅटर्न चेंज होतं. पॅटर्न त्याचा. तर मॅथ्स रिजनिंग चांगलं होतं माझं. मॅथ्स रिजनिंग चांगलं होतं. प्रिलिमचा स्कोर किती होता? फिल्मचा स्कोर सर मला आता खरं तर आठवत नाहीये, पण माझा प्रत्येक स्कोर खूप आहे. तुम्ही म्हटलं की साधारणतः 18 पासून तुम्ही सगळ्या प्रिलिम्स अगदी राज्यसेवेसहित क्रॅक करत होता. माझा बऱ्यापैकी स्कोर 60च्या वरतीच असायचा. 60 ते 70 दरम्यान प्रत्येक वेळेस. 17 नंतर प्रत्येक वेळ माझा स्कोर तेच राहिलेला. बऱ्याच जणांचं घोडं अडतंय ते त्या प्रिलिम्स मध्ये अडतंय. हो सर, की तो जो बॅरियर आहे की 50 पर्यंतच येतोय, 45च्याच पुढे जात नाहीये. 60च्या पुढे जाण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? मी म्हणजे सर बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला आहे, पण फक्त तिथे एका तासामध्ये जी स्ट्रॅटेजी आहे ती इम्प्लिमेंट करण्यासाठी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतात. एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी किंवा एका तासामध्ये बऱ्याच जणांना ते कव्हर होत नाहीत पेपर, किंवा मॅथ्स रिजनिंगचं. त्याच्यामुळं नाही का मॅथ्स रिजनिंग आता मी 15 मिनिटं मॅथ्स रिजनिंग ठेवायचो. सुरुवातीला 15 मिनिटात व्हायचं तुमचं? 15 मिनिटात. मी आता बरेच जण 20-25 मिनिटापर्यंत सांगतात, तुम्ही 15 मिनिटं ठेवायचं. 15 मिनिटांमध्ये साधारणतः तेव्हा 15 क्वेश्चन असायचे. तर 15 क्वेश्चन मध्ये मला वाटतं 9 ते 10 मार्कपर्यंत माझं येऊन जायचं मॅथ्स रिजनिंग 15 मिनिटांमध्ये. आणि किती 9 ते 10 पर्यंत तुम्ही क्वेश्चन तिथे टॅकल करायचे? हा, टॅकल करायचो. आणि माझे म्हणजे जेवढे टॅकल करायचे तेवढे मला शुअर मार्क असायचे माझे. विषयानुसार पण तसंच असेल, म्हणजे जिओग्राफीचे 15 आले तर तिथे 13-14 पर्यंत जात असेल, 10-12-13 विषयानुसार. मी हे स्ट्रॉंग जे होते ना, जिओग्राफी, पॉलिटी आणि कोणतं होतं, हिस्ट्रीचे कधी यायचे नाही, असे बाकीचे म्हणजे ऍव्हरेजचे अभाव असायचो असं. बरोबर. पण हे बाकीचे जे हक्का जे होते त्याच्यामध्ये मी 13-14 असे स्कोर घ्यायचो. आता थोडेसे डायनामिक विषय आहेत, तो म्हणजे करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक्स. कारण तिथं कधी खूपच वस्तुनिष्ठ माहिती तिथे विचारली जाते, खूप स्टॅटिस्टिकल डाटा तिथे विचारला जातो. मग त्याला कसं तुम्ही प्रिपेअर करत होता? तर त्याच्यामध्ये सर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज म्हणजे विद्यार्थ्यांनी वापरायला पाहिजे. जसं की बऱ्याच वेळा स्टॅटिस्टिकल डेटा येतो, पण तो बऱ्याच वेळा रिपीट झालेला असतो. इकॉनॉमिक्स मध्ये हा पॅटर्न भरपूर मोठ्या प्रमाणात, जसं की दारिद्र्यावरती क्वेश्चन आहेच, आपल्याला माहिती आहे जेव्हा क्वेश्चन येणारच आहे. तर त्यातला जो छोटा मायनर पॉईंट आहे तो आपण म्हणजे बाय हार्टच केला पाहिजे असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा रिव्हिजन करणं हाच एक पर्याय राहतो. रिव्हिजन करणं आणि डिस्कशन करणं. मी म्हणजे डिस्कशनसाठी पण खूप फायदा होतो. करंट अफेअर्ससाठी पण आम्ही लायब्ररीमध्ये खूप डिस्कशन करायचो. म्हणजे एकदा जसं एक्झाम आता कळलं की एक्झामला 1 महिना राहिलाय, तर आम्ही रोज 1 तास डिस्कशनसाठी द्यायचो. बरोबर. त्याच्या आधी फक्त मग आपलं जसं मी आता परिक्रमाचा वाचायचो करंटसाठी, परिक्रमा एकदा वाचून घ्यायचो आणि शेवटच्या आठवड्यामध्ये प्रत्येकाने बसून डिस्कस करायचा. मग त्याच्यामध्ये आम्ही शॉर्ट ट्रिक काढायचो प्रत्येकाच्या, नाही का, आता एखादा पुरस्कार आहे किंवा नोबेल प्राइज आहे, नोबेल प्राइजची एक ट्रिक बनवून टाकायची. असं मग सगळेजण जमलो, समजा 7-8 जण जमलोय, तर त्या ट्रिक पटपट निघायच्या. त्या ट्रिक थ्रू म्हणजे आठवणीत पण राहायचं आणि लॉंग टर्म साठी आठवणीत राहायचं. बरोबर. तर त्याचा खूप फायदा, डिस्कशनचा मी म्हणेन खूप फायदा आहे या अशा स्टॅटिस्टिक गोष्टींचा. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धती आहे आणि एमसीक्यू टाईप मध्ये तुम्हाला हे निमोनिक्स ज्याला आपण म्हणतो ट्रिक्स, ते फार महत्वाचे आहे. बरोबर आहे, कारण परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट ते 4 पर्यायापैकी कोणता पर्याय जरी माहित नसेल तरी तुम्हाला इलिमिनेट करता आले पाहिजे गोष्टी. हो, आणि ह्यासाठी ह्या ट्रिक्स मला वाटतं कामाला येत होत्या. खूप तुम्ही नोट्स काढल्यात तुमच्या सेल्फ? बऱ्याच वेळा काढलेल्या आहेत. जेव्हा मेन्सला गेलो तेव्हा मेन्ससाठी म्हणजे त्यावेळी कसा पॅटर्न होता की पीएसआय म्हणलं की लॉ वर भर दिला पाहिजे, एसटीआय म्हणलं तर इकॉनॉमिक्स वर भर दिला पाहिजे, एएसओ म्हणलं तर
राज्य क्वालिटीवर दिला पाहिजे. तर त्या विषयानुसार मी म्हणजे प्रत्येक एक्झाम असायचं. तर त्यामुळे मी इकॉनॉमिक्सच्या पण नोट्स खूप चांगल्या काढल्या होत्या, पॉलिटीच्या काढल्या होत्या आणि लॉच्या तर काढल्याच होत्या. बोलण्याच्या वगैरे आपली बुकलिस्ट परत मागे राहिली. आपण आता पॉलिटीपर्यंत आलो. पॉलिटीला काय वाचलं तुम्ही? पॉलिटीला मी म्हणजे पीएसआय साठी कोळंबे सरांचं बुक रेफर करेन. बरं. आणि परत मग त्यानंतर येतो आपला पॉलिटी झाल्यानंतर इकॉनॉमिक्स साठी मी देशले सरांचं पुस्तक वापरलं होतं. अच्छा, तिथं कोळंबी पॅटर्न सोडला तुम्ही? आणि मी देशलेपासून मला देशलेंचंच बरं वाटलं होतं, मी तोच फॉलो करत गेलो. पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 2 ची प्रीला मला वाटतं गरज नाहीये, राज्यसेवेला खूप गरज आहे पार्ट 2 ची. बरोबर. अच्छा, म्हणजे स्कीम्स वगैरे सगळ्या गोष्टी. हो, स्कीम्स वगैरे. अच्छा, बरोबर. आणि जनरल सायन्सचं काय? जनरल सायन्सला एकतर मी लुसंटचं बुक सर्वप्रथम रेफर करेन, जे की मला सगळ्यात म्हणजे खूप दिवसानंतर मला ते माझ्यापर्यंत पोहोचलं ते. अच्छा, तुमच्याकडे येण्याला उशीर झाला? मला उशीर झाला. मला असं वाटलं, मला त्याच्या आधी मला मार्क नव्हते लुसंटच्या आधी, कारण मी फक्त बेसिक म्हणजे 5वी ते 10वी असे पुस्तक करायचो. बरोबर. त्यानंतर बसके सरांचं पुस्तक मी रेफर नाही केलं, पण चांगलं माझ्या असं ऐकण्यात आहे. पण मी पर्सनली म्हणजे इंग्लिशमध्ये वाचवत होतो, त्यामुळे लुसंटला प्रेफर. तुमचं बऱ्यापैकी प्रिपरेशन हे इंग्लिश, इंजिनिअरिंग सायन्सचं प्रिपरेशन इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स रिझनिंगचं प्रिपरेशन इंग्लिशमध्ये केलं होतं. आणि मॅथ्स रिझनिंग साठी काही रेफरन्स वापरलं की काय असंच? मी सर म्हणजे त्याच्यामध्ये मला चांगलाच म्हणजे हँड होता मॅथ्स रिझनिंग मध्ये, त्यामुळे मी अग्रवाल सरांचं वाचलं म्हणजे केलं होतं, पण जे मला टॉपिक जमत होते जे टॉपिक जमत होते तेवढेच फक्त केले होते. म्हणजे मी डायरेक्ट क्वेश्चन, म्हणजे आता एक्झाम आहे तर त्या एक्झामचे क्वेश्चन पेपर घ्यायचो, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. बरोबर. तर त्यातले जे टॉपिक आपल्याला येत नाही तेच फक्त मी त्यांच्यामध्ये बघायचो. असं वाटायचं की येते तर कशाला वेळ घालावा आपल्याला. आता आपल्याला याचे महत्वाचा टप्पा आहे मुख्य परीक्षा, मेन्स. यामध्ये एकदा तुम्हाला यश आलंय, एकदा अपयश सुद्धा आलंय आणि फायनली यश आलेलं आहे. हो, ठीक आहे. मग आता मेन्स बद्दल तुमची काय गणित आहेत, किंवा एकंदरीत पेपर 1 आहे त्यामध्ये इंग्लिश मराठी आहे आणि परत मग पेपर 2 आहे. ठीक आहे. मग आता इंग्लिश मराठी बद्दल तुमचे रेफरन्स बुक कोणते होते आणि तुमची स्ट्रॅटेजी काय होती? सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे सर, मेन्सचा टप्पा खूप महत्वाचा आहे. एकदा तुम्ही प्री पास होत गेला तर मी सांगेन की तुम्ही एकदा प्री पास झाला की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो प्रीवरती, तुम्हाला माहिती त्याचं गणित कळून जातं. पण मेन्सचं तसं नाहीये. मेन्सवरती कमांडण्यासाठी बराच टाइम जातोय आणि तेव्हा आपल्याला टाइम नसतो नेमका. बरोबर. झालेलं असं असतं की प्रीसाठी आपले 2 वर्ष गेलेले असतात प्री पास होण्यासाठी, आणि त्यानंतर टप्प्यामध्ये म्हणजे नाही का डिप्रेशन येत राहतं की नाही ही मेन्स पण गेली आपली, मेन्स नंतर म्हणजे ह्या मेन्स मध्ये झालं तर आपण सिलेक्टच होतो, म्हणजे हेतून गेलो म्हणजे परत पहिला टप्पा आला. तर पहिला टप्पा मी सांगेन, पहिला टप्पा तुम्ही इझिली क्रॉस करू शकता, परत एकदा टप्पा पार केला की परत टप्पा पार करू शकता. पण मेन्ससाठी कसं होतं की मेन्सचा तो अभ्यास परत राहून जातो प्रीला आलो की आपण. पण प्रीला मराठी इंग्लिशचा विषय नसतो. एक खूप महत्वाचा टप्पा मराठी आणि इंग्लिश खूप महत्वाचा. आणि तो तुम्हाला इतर सरळ सेवांमध्ये सुद्धा महत्वाचा, इतर सरळ सेवांमध्ये पण खूप फायद्याचा विषय, खूप फायद्याचा आहे. मग मराठीसाठी काय वाचलं किंवा काय स्पेशल स्ट्रॅटेजी होती करायची? मराठीसाठी मी वाळंबे सरांचं पुस्तक रिकमेंड करेन. वाळंबे सरांचं मी खूप सारे पुस्तक होती मराठीसाठी, कारण मला तेव्हा मी स्वतःहून अभ्यास करायचो, तेव्हा मला कळत नव्हतं नक्की काय वाचून. मी सुरुवातीला वाळंबे सरांचं पुस्तक वाचलं, क्वेश्चन घेतले तर मला काय समजत नव्हतं. बरोबर. एकतर पुस्तक खूप छोटे आहे, खूप छान पुस्तक आहे, पण त्यातून समजण्यासाठी तुम्हाला बरेच ते प्रॅक्टिस करायला लागतात, बरेच क्वेश्चन प्रॅक्टिस थ्रूच ते परफेक्ट होत जाते असं मी म्हणेन. बरं. तर मी वाळंबे सरांचं एक आणि बाळासाहेब शिंदेचं पुस्तक पण छान आहे, ते पण मी वाचलं होतं. पण ऍट द एंड मी सांगेन की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न म्हणलं तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक रेफर करावं. आणि महत्वाचं म्हणजे क्वेश्चन पेपर सगळ्यात पीवायक्यू खूप महत्वाचे, रिपीट होतात मेन्समध्ये, बरेच क्वेश्चन रिपीट होतात. आणि एकतर कसं होतं मराठीचं आपल्याला वाटतं की आपल्याला जमते, वाचलं की असं वाटतं नाही का आलं हे तर खूप सोपं आहे, म्हणजे पुढचाच जरा आपण वाचला आणि नंतर क्वेश्चन भेटले पहिल्या धड्याचे तर पूर्ण ब्लँक. म्हणजे पेपर 1 मध्ये एक बाजू अशी असते की मराठीला आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स आणि जी दुसरी बाजू आहे इंग्लिश, तिथं आपल्याला लो कॉन्फिडन्स लेवल खूप लो असते, न्यूनगंड असतात फार खूप सारे. मग आता इंग्लिशसाठी काय स्ट्रॅटेजी होती आणि काय रेफरन्स होते? इंग्लिशसाठी मी पाल्यान सुरेंचं पुस्तक रेफर केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी क्लास लावला होता. तर क्लास करून प्रॉपर पाल्यान सुरेचं पुस्तक. आणि मग त्याच्यात एक नवीन प्रश्न सतावतोय विद्यार्थ्यांना, व्होकॅब्युलरी. या व्होकॅब्युलरीचा खूप मोठा राक्षस किंवा भाव केला जातोय, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा पीवायक्यू मधले जे व्होकॅब आहेत ते पूर्ण परफेक्ट करावे. बऱ्याच वेळा जे व्होकॅब आहेत, समजा 15 मार्कला व्होकॅब येतात, तर 15 पैकी मी म्हणेन 5 ते 6 क्वेश्चन तर रिपीट होतातच, 100% रिपीट होतात. तर मी म्हणेन की पीवायक्यू पहिल्यांदा त्या कमांड यावी. त्यानंतर 5-6 क्वेश्चन नंतर जे 4 क्वेश्चन आहेत ते तुम्ही तुमचा जे जनरल इंटेलिजन्स म्हणतो ते जनरल इंटेलिजन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 4 फक्त 4 ते 5 क्वेश्चन. तर त्यासाठी मी म्हणजे पाल्यान सुरेची व्होकॅब आहे ते तुम्ही करू शकता, म्हणजे छान व्होकॅब दिलेलं आहे, त्याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन येतात, रिपीट होतात क्वेश्चन बऱ्यापैकी.
आयोगाचा जो रेफरन्स मटेरियल आहे ते तिथं दडलेलं आहे थोडक्यात, असं मला वाटतं. अच्छा. आणि राहिलेले 1-2 क्वेश्चन आहेत तर मग ते त्याच्यामध्ये मग तुम्ही काहीच नाही करू शकत असेल. मग त्याच्यामध्ये तुम्ही किती करणार वोकॅब असं आहे ना, त्याच्यावर लिमिटेशन आहे त्याच्यामध्ये. तर तिकडे जास्त न भर देता मला असं वाटतं की डेली 1 तास तुम्ही वोकॅब वाचा. इंग्लिशच्या त्या वोकॅब्युलरीमध्ये तुम्ही एक गोष्ट खूप छान बोललाय की जनरल इंटेलिजन्स, एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता किंवा एक तार्किक क्षमता, ही तार्किक क्षमता आणण्यासाठी ही जी बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मिस आहे, हा जो जनरल इंटेलिजन्स आहे किंवा जे लॉजिक आहे हे मिस आहे. आणि खरं तर स्पर्धा परीक्षांमध्ये हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर हे कसं डेव्हलप करायचं आणि तुम्ही कसं केलं त्याला? सर ती प्रोसेस सुरू होते आपल्या अभ्यासापासून. प्रोसेस सुरू होते. समजा एखाद्या विषयात इंग्लिशच आपण घेऊया. इंग्लिशचा एकतर बेसिक तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे. त्या अभ्यासानंतर तुम्ही क्वेश्चन अनालिसिस खूप चांगलं केलं पाहिजे की नक्की क्वेश्चन्स कसे येतात, कुठून येतात, त्या पुस्तकांचा आपल्याला अभ्यास झालेला आहे का. तर त्यातून ते हळूहळू डेव्हलप होतं. असं नाही की तुम्ही वाचलं पीवायक्यूचं अनालिसिस केलं लगेच डेव्हलप झालंय, असं नाही होणार. तुम्ही जसं क्वेश्चन सॉल्व्ह कराल, तुमचा क्वेश्चन चुकेल एखादा, तर त्या क्वेश्चन चुकला का त्यातून आपल्याला एक क्लिक होतं की आपल्या ह्याच्यामुळे क्वेश्चन चुकला. किंवा काही काही ट्रिक्स अशा असतात की नाही का, क्वेश्चन असा आला तर ह्याचा आन्सर असं असू शकतं. जसं की बऱ्याच वेळा असं मी ऑब्झर्व केलं, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की समजा एक मोठा आन्सर आहे, आन्सर मध्ये मोठी लाईन आहे, तर बऱ्यापैकी आन्सर ते असू शकतं. किंवा आन्सर मध्ये एखादा काय म्हणतात ब्रॅकेट वगैरे दिलेला आहे, तर बऱ्यापैकी ते आन्सर चीट कोड्स आहेत. हे चीट कोड्स आहेत ते तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायला लागतात. आणि ते तुमच्या म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की तेच असू शकेल, पण आपल्याला जर काहीच माहित नसेल तर तिथं गेलं पाहिजे. तर तिथं गेलं पाहिजे. ते तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस कराल तर त्यातूनच ते डेव्हलप होईल. तो इंटेलिजन्स मी म्हणेन की तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस कराल हळूहळू डेव्हलप होणार आहे, नक्कीच डेव्हलप होणार आहे. तुम्ही तो स्वतःवर विश्वास ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा, नक्कीच डेव्हलप होईल. अरे वा, खूप छान पद्धतीने तुम्ही करता हा मुद्दा एलोबरेट केलेला आहे. आता प्री झाली, मेन झाली, आता पीएसआय साठी सगळ्यात महत्वाचं आहे फिजिकल, की जे की आता क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. आधी त्याचे मार्क गणण्यात येत होते, पण इथून पुढे ते क्वालिफाय असतं. फिजिकलमध्ये काय चॅलेंजेस असतात? फिजिकलच्या त्या एकंदरीत त्या तयारीच्या गाभा काय? हो सर, फिजिकल मी म्हणेन की खूप चॅलेंजिंग आहे. एकतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चॅलेंजिंग आहे. एकतर कसं स्पर्धा परीक्षा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपलं म्हणजे फिजिकल वरती कुठलंच लक्ष नसतं. डाएट चांगला नसतो, मेसचं खाणे, बऱ्यापैकी विद्यार्थी बाहेर आहेत. एकतर खाणं चांगलं नाहीये, सोबत आपल्या व्यायामाकडे दुर्लक्ष झालेलं असतं. व्यायाम करत असतील कोण बऱ्यापैकी विद्यार्थी तर व्यायाम करत नाहीत, असं माझं ऑब्झर्वेशन. किंवा मी स्वतः करत नव्हतो कधी. मी व्यायाम थोडंफार करायचो, पण एवढं असं कधी ग्राउंडवरती गेलोय, कधी रनिंग केलंय असं मी त्याच्या आधी कधीच केलं नव्हतं फिजिकलला करायच्या आधी. जसं की मी 2019 साठी पण मी मेन्ससाठी होतो, मेन्स झाली होती माझी प्लेअर, इंटरव्ह्यू साठी पण क्वालिफाय झालो होतो. आणि मध्ये फिजिकलचा टप्पा होता. फिजिकलच्या टप्प्यावरती मला सुरुवातीला खूप त्रास झाला. तर मी म्हणेन की आता जरी फिजिकल क्वालिफाईंग आहे, जसं की आता 60 मार्काला आहे, त्यानंतर 70 मार्काला, तर ते एकदम नाही का कॅज्युअल न घेता त्याची पण तयारी साधारणतः 4 ते 5 महिने तरी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. तिथं जरी क्वालिफाईंग झालं असलं तरी 100 पैकी 100 पडलेच पाहिजेत अशी तयारी खूप चांगली केली पाहिजे. मी म्हणेन 4 ते 5 महिने विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष जाणीवपूर्वक दिलं पाहिजे. जे की विद्यार्थी याच्यामध्ये कसं एक तर विद्यार्थी अडकलेला असतो, एक प्री झाल्यानंतर दुसरी मेन्स असते, परत ती मेन्स झाल्यानंतर पुढची प्री असते. तर त्याच्यामध्ये न गुंतता जिथून बाहेर पडणार त्या टप्प्यातून तिथे थोडंसं लक्ष जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, वेळ काढला पाहिजे असं मी म्हणेन. फिजिकलमध्ये जसं की थोडं गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक जो प्रोफेशनल कोच आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली राहणे गरजेचं, कारण इंजुरी खूप प्रमाण जास्त आहे आणि आपल्याला काहीच नसतं माहिती त्यातलं. बरोबर, टेक्निकल तुमच्या स्ट्रेचिंग होणं, प्रॉपर त्या सगळ्या त्या ऍक्टिव्हिटीज होणं हे गरजेचं आहे. बरोबर, वॉर्मअप आहे, मेन कोर्स स्ट्रेचिंग आहे, ते सगळं आपल्याला म्हणजे आपल्याला काहीच नसतं माहिती, टेक्निकलीच केलं पाहिजे. गावठी पद्धतीनं होणं तिथं चुकीचं ठरतं, अपेक्षित नाहीये ते. बरोबर, चांगल्या पद्धतीने चांगल्या कोच प्रिलिम सारखा टप्पा पार केलाय, मेन सारख्या टप्प्यापर्यंत पार केलेला आहे. आणि आता पीएसआयला मग गाफील राहून काही उपयोग होणार नाही. बरोबर आहे, खूप चांगलं सांगताय तुम्ही खरं तर. आणि आता परत येतो मुलाखतीचं महत्व आता वाढलं, कारण मुलाखतीच्या आता पीएसआय फिजिकल क्वालिफाय केल्यापासून मुलाखतीचे मार्क हे तुम्हाला ठरवणार की तुम्ही इन आहात की आउट आहात. या मुलाखतीसाठी काय स्पेशल स्ट्रॅटेजी होती, कारण 2दा तुम्ही दिली? हो सर, मी 2 वेळेस मुलाखत दिलेली आहे. मला पहिल्या मुलाखतीमध्ये 24 मार्क आलेले आहेत. तर त्यावेळेस मला खूप टाइम होता मुलाखतीसाठी प्रिपरेशन करायसाठी, तेव्हा मी चांगलं प्रिपरेशन केलं होतं. प्रिपरेशन करणं मुलाखतीचे म्हणजे नेमकं कशाचं प्रिपरेशन करणं? प्रिपरेशन मध्ये स्वतःच एक बेसिक, जर आपण जे एमपीएससीला प्रोफाईल दिली आहे ते सर्वप्रथम मी म्हणेन त्या प्रोफाईलचं आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे. जसं की आपल्या नावापासून सुरुवात होणार ते अगदी आपल्या शिक्षणापर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत येणार. त्यानंतर त्या म्हणजे वैयक्तिक माहिती, जसं की आपण राहतो कुठून, कुठल्या एरियातून, त्या एरियाची माहिती पाहिजे. त्यानंतर आपण काय काय केलं आपल्या जीवनामध्ये, तर त्या आपल्या जीवनामधले काय काय केलं त्या प्रत्येक जीवनात त्या पॉईंटची माहिती पाहिजे. जसं की मी 11वी कुठे शिकलो, मग त्या शाळेचं नाव काय होतं, मग त्या नावावरती मला क्वेश्चन आला होता की मी शिकलो इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,
तर मला इंदिरा गांधीवरती मला त्यावेळेला क्वेश्चन विचारला होता. तर मी म्हणेन की ते बारीक बारीक जे गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे हँडल करणं. आणि त्यानंतर आपलं एज्युकेशन, आपण एज्युकेशन कुठून केलं, कशातून केलंय, तो एक खूप मोठा पॉईंट आहे. तर त्याच्यावर थोडासा भर देणं. आणि त्यानंतर राहतं की आपण बोलतोय कसं, काय करतोय, ते डायरेक्ट इंटरव्ह्यू मध्ये न कळतं आपल्याला आधी कळलं पाहिजे. तर त्यासाठी जे मॉक इंटरव्ह्यू आपल्यासारखे इन्स्टिट्यूट घेत आहेत खूप 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 फायदा होतोय. जसं की माझ्या इन्फिनिट अकॅडमीने आपण मॉक इंटरव्ह्यू घेतला होता. तुम्ही सर जगताप सरांनी खूप चांगले क्वेश्चन विचारले. त्यानंतर आपले जे एमपीएससीचे माझे सदस्य आहेत आडसूळ सर, त्यांच्याही बोलण्याचा खूप 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 फायदा झालेला आहे सर. त्यांनी येतानाच आम्हाला सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की असं तुम्ही घ्या, एकदम छानपणे इंटरव्ह्यू द्या, बिंदास इंटरव्ह्यू द्या, घाबरू नका. आल्यालाच त्यांनी खूप रिफ्रेश केलं होतं. खूप छान, त्याचा खूप फायदा झालेला. सगळा गेम तो माइंडसेटचा गेम आहे. बरोबर आहे. इंटरव्ह्यू हा आता अगदी इत्यंभूत माहिती तुम्ही अगदी पूर्व परीक्षेपासून ते मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत खूप चांगला हा पॉडकास्ट खरं तर खऱ्या अर्थानं पीएसआयचा झालेला आहे. आणि आता जाता जाता विद्यार्थ्यांसाठी, जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करू इच्छित आहेत किंवा पीएसआय होण्याचं ध्येयवर्धी करण्याचं त्यांचं स्वप्न जे आहे ते साकार करण्यासाठी, ते यशापर्यंत पोहोचण्यासाठी काय संदेश द्याल? मी सांगेन सर, नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही येताय तर ह्या स्पर्धा परीक्षेबद्दल खूप सारी माहिती घेऊन या येताच. आणि करायचंय तर मी म्हणेन की एकदम स्ट्रॉंगली त्यामध्ये उतरा. एकतर असं आहे की एकतर कमी वेळामध्ये, एकतर स्पर्धा खूप मोठी आहे आणि त्या स्पर्धामध्ये आपल्याला टिकायचं तर खूप तुम्ही डेलिकेटेडली आतमध्ये उतरलं पाहिजे स्पर्धेमध्ये, की आपण होणार हे कॉन्फिडन्सनेच प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. प्रत्येक आपला क्षण आहे तो तुम्ही अभ्यासासाठी खर्च करा. जसं की प्री आहे, मेन्स आहे, तर आपल्यासारखे क्लासेस म्हणजे मार्गदर्शन करतात, त्यांचं मार्गदर्शन घ्या, लवकर यश मिळवा. खूप सारे शुभेच्छा मी देतो त्यांना. चालेल, या शुभेच्छांसह या पॉडकास्टचा आपण इथे समारोप करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने महेश सरांनी आपल्याला इथे गाईड केलेलं आहे आणि त्या माध्यमातून तुमच्या तयारीला एक वेगळा आयाम या माध्यमातून येईल ही अपेक्षा आम्ही इथे व्यक्त करतो. आणि तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा धन्यवाद. आणि महेश सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. माधव जगताप सर, तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू.